सगळ्यांना माझा नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये येऊन तुमच्या सर्वांना भेटून आमचा दादा विक्रम भाऊचा प्रचारार्थ आम्ही इकडे उपस्थित आहे। आणि मी माझं सौभाग्य म्हणतो, काय म्हटलं तर आमचा बेळगावी ग्रामीण जो मी त्या भागात मी आमदार आहे, संपूर्ण बेळगावी ग्रामीण क्षेत्रामध्ये 80 ते 90% मराठी भाषिक आणि मराठी समाजाचे लोक आहेत आणि त्या भागात प्रतिनिधित्व आम्ही करत आहोत। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರುವಂತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾದಂತ ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರೆ, ಎಸ್.ಆರ್. ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ, ಇವತ್ತು ಅವರ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಅತ್ಯಂತ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರಾದಂತ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರೇ, ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದಂತ ಕಟಕದೊಂಡ ಅವರೇ, ಅದೇ ರೀತಿ त्यांचं मी भाषण ऐकलो, सलगर काय दमदार भाषण केलं, अभिनंदन। मी ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರನ್ನ सांगू इच्छितो ಸರ್, ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದೀನಿ, ಆದ್ರೆ ನನಗೆ ಮತ್ತು ಈ ಭಾಗಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಅವನಾಭಾವ ಸಂಬಂಧ ಇದೆ। ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನ ಎಳೆ ಎಳೆಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಮಾತನಾಡಿದಂತವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾಯಕರು ಮೂರು ಒಂದು ಮಹಾ ವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯ 3 ನಾಯಕರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಾರೆ। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಹೇಳಿದ್ರು ಈ ಭಾಗ ಗಡಿನಾಡು, ಇಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಜನ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರಿದ್ದಾರೆ, ನಮಗೆ ಕುಡಿಯೋದಕ್ಕೆ ನೀರು ನಮಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ನೀವು ನೀರಾವರಿ ಸಚಿವರಿದ್ದೀರಿ, ನೀವು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ಆಸೆಯಿಂದ ಇಟ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್। ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತು ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದ್ರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ನಾನು ಕೂಡ ತಮಗೆ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಈ ಭಾಗದ ನೀರಾವರಿ ಸಮಸ್ಯೆಗೆ, ಯಾಕಂದ್ರೆ इडೀ कर्नाटक राज्यातील बंधूंनो तुम्हा सर्वांना मी सांगू इच्छितो, कर्नाटक राज्यामध्ये जो मोठा बंधारे आहे, जो पाणीचं समस्या होतं, ते सगळं समस्याचं समाधान आमचा डी.के. शिवकुमार साहेबांनी काढून दिलेलं आहे। आणि माझ्या मतदारक्षेत्राला सुद्धा 900 कोटीचा मोठा एक तळ भरायची योजनाचा पण मला मदत केलेला आहे। त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं जो इच्छा आहे त्या मी त्यांना निवेदन केलेलं आहे की नक्की त्यांनी तुम्हाला मदत करणार आणि आम्ही सर्व मिळून तुम्हाला मदत करणार। काय म्हटलं तर तुम्ही आमचं भारत देश एक आहे असं आम्ही म्हणत आहे। तुम्हा सर्वांना जो पियाचं पाणीचा जो समस्या आहे, येणाऱ्या काळामध्ये ते समस्या सुटवायच्या बद्दल विक्रम दादा आणि मी दोनों मिळून ಈ ಸಮಸ್ಯೆಯ ಸಮಾಧಾನ ಆಮಿ ಕಾಡುಯಾ। ಇವತ್ತು ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ನಾನು ಈ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮೊನ್ನೆ 13ನೇ ತಾರೀಕು 3 ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇತ್ತು, ನಾವು ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬಿಸಿ ಇದ್ವಿ। ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು, ನಮ್ಮ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಬಹಳಷ್ಟು ಸುಳ್ಳು ಅಪಾದನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನೀವು ಬರಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ महाराष्ट्राದಿಂದ ಸುಮಾರು ಜನ ನನ್ನನ್ನು ಕರೆದ್ರು। बंधूंनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी जो मंत्री आहे, महिला व बाल विकासचा जो मंत्री आहे, माझा मंत्रालयाकडून महिन्याला 2000 रुपये दरेक घराचा जो प्रमुख महिला आहे त्या महिलांना 2000 रुपये हर महिना आम्ही खात्यामध्ये घालतो, डायरेक्ट डीबीटी म्हणून। आणि आजपर्यंत 14 महिन्याचा संत आम्ही गाठलेला आहे आणि जवळजवळ 30,000 कोटीचा वर कर्नाटक राज्य सरकार फक्त एक गृहलक्ष्मी योजनासाठी आम्ही खर्च केलेला आहे, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो। परंतु महाराष्ट्रामध्ये येऊन मोठा आमचा बीजेपीचे ಲೀಡರ್ಗಳು खोटा जो बोलणारे आम्ही म्हणत आहे, ಅವರೆಲ್ಲ ಸುಳ್ಳು ಪ್ರಚಾರವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಮೊನ್ನೆ ಒಂದು ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಕೂಡ ನೋಡಿದ್ದೀನಿ, ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ನಡೀತಾ ಇಲ್ಲ, ಬಂದ್ झालेला आहे म्हणून। परंतु मी कोल्हापूर महालक्ष्मीच्या शपथ खाऊन तुम्हाला सांगू इच्छितो, 30,000 ಕೋಟಿಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಹಣವನ್ನ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಮುಖಾಂತರ ಹಾಕಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ನಡೀತಾ ಇದೆ,
ದೇಶದ ದಿಕ್ಕು ಯಾವ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. भावनेच्या आडी जाऊ नका, भावनेच्या आडी जाऊ नका. भावनेच्या आडी गेले तर यांनी काय म्हणते, यांनी म्हणतात बांटेंगे तो कटेंगे, परंतु बांटते कौन है, बंटवारा कौन कर रहे हैं. बंटवारा करेंगे स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे करत आहे. तुम्ही भावनेच्या आडी जाऊ नका. तुमचं जो आहे विक्रम दादा तळागळापर्यंत कार्यकर्त्याकडे पोहोचून चुकलेले माणूस आहे, हो की नाही. साधारण सिंपल ಒಬ್ಬ ಅತ್ಯುತ್ತಮ ತನ್ನ ಮತದಾರ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಂದು ಶ್ರೇಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರು ಅಂತಂದ್ರೆ ಪುಣ್ಯದ ಕೆಲಸ. ಅವರು ಏಕದಮ್ಸೆ ಅವರು ಆಮದಾರ್ ಆಗ್ಲಿಲ್ಲ, ಅವರು ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ सदस्य आದ್ರು. ಒಮ್ಮೆ ಸೋತ್ರು ಕೂಡ, एक वेळ हारलेला आहे ना निवडणुकीमध्ये, तरी सुद्धा ह्यांनी तुमचा सगळ्यांचा संपर्क सोडलेला नाही. तुम्ही त्यांना निवडणुकीमध्ये हारलेला म्हणून तुमच्यावरती राग काढलेला नाही. तुमच्या सर्वांचा घरी आले, संपर्क ठेवले आणि नंतर 30,000चा वर लीड घेऊन तुमचा आशीर्वाद घेऊन जिंकले. हो ना दादा, 37,000. माझं पण असंच आहे उदाहरण. माझं मतदार क्षेत्र, मी लिंगायत, माझ्या मतदार क्षेत्रामध्ये लिंगायत वोटर्स मतदान फक्त 15,000 आहे. बेळगाव ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकदम कमी लिंगायत असं एक क्षेत्र आहे आणि फक्त 15,000 माझा लिंगायतचं मतदान. आणि तुम्ही समजून घ्या 1,80,000 मराठी समाजाचं मतदान. आणि एक वेळ आम्ही पण निवडणुकीमध्ये फक्त 600 मतांना आम्ही निवडणुकीमध्ये हारलो. नंतर 52,000 लीड आणि परवाच्या इलेक्शन मध्ये 59,000 लीड घेऊन. तुम्ही विचार करा, ಜಾತಿ राजकारण ಎಲ್ಲಿದೆ ಬಂಧುಗಳೇ. ಜಾತಿ राजकारण ಇಲ್ಲ, राजकारण करत आहे तर, राजकारण करणार आहे तर सगळं समाजाला सोबत घेऊन राजकारण करायचं हे आमचं हे आहे. ಹೇಗೆ ನಮಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಾಗಿರಬಹುದು, ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಬಸವಣ್ಣನಾಗಿರಬಹುದು, ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಇವತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಆಘಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಅದೇ ರೀತಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಂತ ಬ್ರಹ್ಮ, ರಾಜಕೀಯ ಬ್ರಹ್ಮ ಅಂತಾನೆ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನಾವು ಉದ್ಭೋಗ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅಂತವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬಹಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾದಂತ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುವಂತ ಅನೇಕ ಕೊಡುಗೆಗಳು ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಮತ್ತು ದೇಶಕ್ಕೆ ಇದ್ದಾವೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇನ್ನೂ ನಾವು 3 कಡೆ ಇವತ್ತು प्रचारवನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. मला माहिती आहे की तुम्ही आमचा DCM साहेबांचा भाषण ऐकायसाठी तुम्ही उत्सुक आहे. ನಾನು DK ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಭಾಷಣ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಕೂತಿದ್ದೀರಾ. ನಾನು ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಅವರು ಗೆದ್ದ ಮೇಲೆ ಅವರ ವಿಜಯೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಾನು ಬಂದು ತಮ್ಮ ಜೊತೆ ಭಾಗವಹಿಸ್ತೀನಿ. ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಮೇಲೆ ಇರಲಿ. ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅವರು ತಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖವನ್ನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ತೋರಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ಪೋಸ್ಟ್ಮ್ಯಾನ್, ತಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನಾಗಿ, ತಮ್ಮ ಪೋಸ್ಟ್ಮ್ಯಾನ್ ಆಗಿ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್.